गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा, ज्याचं नाव आहे कॉम्बिनेशनल अँड अरिथमॅटिक लॉजिकल सर्किट्स. आता याच्या पुढचे जेवढे पण चॅप्टर्स आहेत त्या सगळ्या चॅप्टर्समध्ये आपण डिफरंट जे लॉजिक सर्किट्स वापरले जातात कम्प्युटर्समध्ये त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे की कॉम्बिनेशनल म्हणजे काय असतं, कॉम्बिनेशनल अँड अरिथमॅटिक लॉजिकल सर्किट्स कोणते कोणते असतात. अरिथमॅटिक म्हणजे मॅथमॅटिकल जे कॅल्क्युलेशन्स कम्प्युटर करत असतो. ओके. तर ते करत असताना त्याला कोणत्या कोणत्या सर्किट्स तिथे असतात की जेणेकरून तो ॲडिशन सबट्रॅक्शन अशा पद्धतीच्या कॅल्क्युलेशन इझिली तो करू शकतो. त्याबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके. तो लेट्स स्टार्ट. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे हाफ ॲडर म्हणजे काय असतं, हाफ ॲडर म्हणजे ॲडिशन कशी केली जाते, फुल ॲडर काय असतं, ह्याच्या दोन्ही सर्किट्स डायग्राम्स आपण बघणार आहोत, त्याच्या ट्रूथ टेबल्स बघणार आहोत. सिमिलर वे बायनरी पॅरलल ॲडर काय असतात, हाफ सबट्रॅक्टर, फुल सबट्रॅक्टर काय असतं, ॲडर्स और सबट्रॅक्टर्स इन टूज कॉम्प्लिमेंट सिस्टीम ह्याच्यामध्ये कशा पद्धतीचे सर्किट डायग्राम्स असते जेणेकरून आपल्याला त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येते बाय युजिंग टूज कॉम्प्लिमेंट सिस्टीम्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बीसीडी टू डेसिमल डिकोडर्स. बीसीडीचा लॉंग फॉर्म होतो बायनरी कोडेड डेसिमल. ओके. बायनरी नंबर्सला डेसिमलमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट केलं जातं ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 2:4 मल्टिप्लेक्झर आणि 4:1 मल्टिप्लेक्झर. ओके. 2:4 डी मल्टिप्लेक्झर आणि 4:1 मल्टिप्लेक्झर हे काय असतात, मल्टिप्लेक्झर आणि डी मल्टिप्लेक्झर त्याच्याबद्दल पण आपण ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. बघा, डिजिटल डिव्हाइस कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स ऑफ लॉजिक सर्किट. मोस्टली लॉजिक सर्किट्सचे 2 कॅटेगरीज असतात. दॅट ब्रॉडली कॅटेगराइज इंटू 2 टाइप्स दॅट आर कॉम्बिनेशनल किंवा सिक्वेन्शियल. ओके. आपण ह्या चॅप्टरमध्ये जेवढेही लॉजिक सर्किट शिकणार आहोत ते सगळे कोणते आहेत, कॉम्बिनेशनल शिकणार आहोत. ह्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे फ्लिप फ्लॉप, ते आपण सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके. तर आपण कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट्स बद्दल ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ओके. इथे बघा आता, कॉम्बिनेशनल सर्किट इज अ सर्किट इन विच वी कंबाईन द डिफरंट गेट्स इन द सर्किट. म्हणजे याच्यामध्ये आपण गेट शिकलो होतो, अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, नॅन्ड गेट असे डिफरंट गेट्स जे असतात ते सगळे गेट्स काय केले जातात, जशा पद्धतीची गरज असेल त्या पद्धतीने त्यांना काय केलं जातं, कंबाईन केलं जातं, म्हणजे जोडलं जातं, एकत्र आणलं जातं, म्हणून त्यांना काय म्हणायचं, कॉम्बिनेशनल. ओके. त्याचे कॉम्बिनेशन असतात. फॉर एक्झाम्पल, आता कॉम्बिनेशन सर्किटचे हे जस्ट एक्झाम्पल्स आहेत, एनकोडर, डिकोडर, मल्टिप्लेक्झर, डिमल्टिप्लेक्झर अँड मेनी मोर. ओके. सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्बिनेशनल सर्किट्स आर फॉलोइंग. कॉम्बिनेशनल सर्किट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, की कॉम्बिनेशन सर्किटमध्ये होतं काय ॲक्च्युली, कॉम्बिनेशनल सर्किट्स कशासाठी वापरलं जातं ते ॲप्लिकेशन्स आपण नंतर बघणार आहोत, पण का वापरायचं आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये कोणत्या प्रोसेस होतात त्याच्याबद्दल आपण इथे बघणार आहोत. पहिला आहे द आउटपुट ऑफ कॉम्बिनेशन सर्किट ॲट एनी इन्स्टन्स ऑफ अ टाइम डिपेंड्स ऑन ओनली द लेवल्स प्रेझेंट ॲट द इनपुट टर्मिनल्स. त्याच्या पहिले आपण याची डायग्राम बघा, एक ब्लॉक डायग्राम त्याला म्हणतात एक जस्ट ओव्हरव्ह्यू किंवा ओव्हरलुक ऑफ अ डायग्राम असं म्हटलं जातं. कॉम्बिनेशनल सर्किटला नंबर्स ऑफ इनपुट्स असतात, तुम्हाला इथे दिसत असेल ए बी सी अँड एन. याला इकडून जे असतात लेफ्ट साईडकडून ज्या ॲरोज दाखवले त्याला इनपुट्स असं म्हटलं जातं. इथे सर्किट डायग्राम असणार आहे आणि त्याचे काय असतात, आउटपुट्स असतात. तर ह्या जो पहिला जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यात तेच दिलेलं आहे की आउटपुट ऑफ कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे इकडे ए डॅश म्हणजे ए बार असतात, बी डॅश म्हणजे बी बार, सी डॅश म्हणजे सी बार. ओके. इकडे जे काय आउटपुट असणार आहे ते सगळं आउटपुट हे कशावर डिपेंड असतं, इनपुट्स तुम्ही कोणते देतात त्याच्यावर त्याचं आउटपुट हे काय असतं, डिपेंड असतं. ओके. तर ते दिलेलं आहे तिथे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स दिलेलं आहे की कॉम्बिनेशन सर्किट डू नॉट यूज एनी मेमरी. ह्या सर्किट्समध्ये कोणतीही मेमरी वापरली जात नाही. ओके. मेमरी ही आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, पण इथे कोणतीही मेमरी नसते कॉम्बिनेशन सर्किटमध्ये. द प्रिव्हियस स्टेट्स ऑफ इनपुट डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन द प्रेझेंट स्टेट ऑफ द सर्किट. याचा मिनिंग असा आहे की ह्या सर्किटमध्ये जर कधी मी अजून पहिले काही कॅल्क्युलेशन्स केले असतील तर ते कॅल्क्युलेशनचा कोणताही इफेक्ट हा आताच्या सध्याच्या कॅल्क्युलेशन्सवर होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर कधी ॲडिशन ऑफ 2 नंबर्स केले असेल की 2+2 4, ठीक आहे, हे तो 4 आन्सर दाखवेल, त्याच्यानंतर तो स्टोअर कुठेही करणार नाही. ओके. हे झालं प्रिव्हियस. मग सेकंड एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं, सपोज 3+3, तर तिथे आन्सर तो 6 दाखवेल,
त्या पहिले जे आन्सर आलेलं आहे 4 किंवा आपण जे 2+2 पहिले केलं होतं त्याचा ह्या कॉम्बिनेशन सर्किटमध्ये कुठेही स्टोरेज नसतं. हा कॅल्क्युलेशन करतो, आन्सर दाखवतो, आन्सर दाखवल्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशनसाठी तो तयार होतो. ओके, म्हणजे याच्यासाठी प्रिव्हियस इनपुट्स काही दिले असतील तर त्याचा याच्याशी काही संबंध राहत नाही. नवीन इनपुट्सवर तो काय करतो, लगेच फोकस केला जातो. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, अ कॉम्बिनेशन सर्किट कॅन हॅव एन नंबर्स ऑफ इनपुट्स अँड एम नंबर्स ऑफ आउटपुट्स. ते मी आताच तुम्हाला ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवलं की कॉम्बिनेशन सर्किट्समध्ये मल्टिपल काय असतात, इनपुट्स असतात आणि मल्टिपल्स काय असतात, आउटपुट असतात. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण. त्याच्यातलं पहिलं जे कॉम्बिनेशन सर्किट आहे त्याच्यातलं पहिलं आहे, त्याचं नाव आहे दिलेलं आहे हाफ ॲडर. ओके, तुम्हाला ह्या हाफ वरूनच कळालं असेल, हाफचा मिनिंग होतो की अर्ध. अर्धचा मिनिंग काय आहे की सपोज मला 1 म्हणजे आता बायनरी नंबर्समध्ये म्हणतोय मी की 1+1 करायचं असेल तर आपण ॲडिशन शिकलो होतो ॲडर्समध्ये की 1+1 ऑलवेज काय तर 0 आणि 1 कॅरी दिला जातो बायनरी ॲडिशनमध्ये. तर याच्यामध्ये पण काय होतं की हाफ ॲडर इज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट विथ 2 इनपुट्स अँड 2 आउटपुट्स. याचा ब्लॉक डायग्राम पहिले बघूया आपण. याच्यामध्ये हा ए आहे आणि हा काय इथे बी दिलेला आहे. ओके, सपोज मला काय करायचं आहे, ऍडिशन करायची आहे. इथे मी 1 दिला आणि इथे पण मी काय केला, 1 केला. तर 1+1 याची जी ऍडिशन येणार आहे ती ऍडिशन काय येते, 0 येत असते आणि याचा जो कॅरी येत असतो तो कॅरी काय येत असतो, 1 येत असतो. ओके, आपण बघितलं होतं 1+1 ऑलवेज काय येतं, 0 आणि कॅरी काय येतं, 1 होतं. ओके, तर मग याच्यावरून आपल्याला हे कळतं की द हाफ ॲडर सर्किट इज डिझाईन टू ॲड 2 सिंगल बीट. ह्याच्यावर फोकस करा. सिंगल म्हणजे फक्त एकच बीट. ओके, बायनरी नंबर्स ए अँड बी, त्या दोघांची तो काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. पण आता प्रॉब्लेम पुढे असा येतो की जर कधी कॅरी जनरेट झाला तर तो आपल्याला पुढच्या ऍडिशन मध्ये तो ऍड करावा लागतो, तर त्याची याच्यामध्ये प्रोव्हिजन नाही. हाफ ॲडर म्हणजे फक्त 2च बीट तो घेतो, 3 बीटची ऍडिशन तो करू शकत नाही. इट इज द बेसिक बिल्डिंग ब्लॉक फॉर ऍडिशन ऑफ 2 सिंगल बीट. हे लक्षात ठेवा, फक्त 2च सिंगल बीटचे तो काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. 3 बीट्स म्हणजे आता हा कॅरी आला आपला. ओके, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं 1+1+1, तर तुम्हाला माहिती आहे की आपण 1+1 काय तर 1 0 येतं आणि 0+1 काय येतं 1 येतं आणि 1 काय केला जातो, इथे कॅरी केला जातो आणि मग पुढे कॅरी काय केला जातो, नंतर पुढे ऍडिशन केलं जातं. तर इथे हे जे 3 तुम्हाला दिसत आहेत, 3 1 असे जर कधी आले तर तो त्याच्यामध्ये ऍडिशन करू शकत नाही. तो फक्त आणि फक्त 2च बीटची तो काय करतो, सिंगल बीटची ऍडिशन करू शकतो, पुढच्या नंबरची तो ऍडिशन करू शकत नाही. ओके, हा एक तुम्ही ड्रॉबॅक म्हणता येईल किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याचं फ्रेमिंग तसंच केलेलं आहे. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये 2 आउटपुट मिळतात, 2 इनपुट आहे ए बी आणि 2 आउटपुट आहे, एक आहे कॅरी आणि एकचा आहे सम. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट याच्यावरून आता आपल्याला याची ट्रूथ टेबल जो आहे, ओके, तो ट्रूथ टेबल याच्यावर फोकस करायचा आहे. ट्रूथ टेबल मध्ये बघा, ओके, ट्रूथ टेबल मध्ये तुम्हाला दिसेल की इथे दिलेला आहे, सपोज मी इनपुट ए आणि बी दिला आहे. ओके, ए आणि बी हे 2 इनपुट आहे, 2 आउटपुट आपल्याला मिळतात सम आणि कॅरीचे. ओके, आता ह्या 2 इनपुट मध्ये बघा की इथे मी एकदा जर 0-0 दिलं किंवा मग 0-1 दिलं किंवा 1-0 दिलं किंवा 1-1 दिलं, ज्यावेळेस 2 इनपुट असतात तेव्हा त्याचे कॉम्बिनेशन किती असतात, 4 असतात. ओके, तर त्याचे किती आहेत, 4 कॉम्बिनेशन. ज्यावेळेस 0-0 असेल त्यावेळेस काय येतं, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की 0+0 ऑलवेज सम त्याची 0 येत असते आणि कॅरी काहीच नसतो, म्हणजे काय असतो, 0 असतो. सिमिलर, ज्यावेळेस मी जर कधी ए ला 0 दिला आणि बी ला जर कधी 1 दिला तर 0+1 ऑलवेज काय येतं, 1 येतं. ऍडिशन त्याची काय असते, 1 असते बायनरीमध्ये आणि कॅरी काही जनरेट होत नाही. त्याच्यानंतर आहे 1 आणि 0. असं जर कधी मी त्याला इनपुट दिलं तर इनपुट देत असताना याचं सम परत काय येणार आहे, इथे येईल 1 आणि कॅरी कॅरी जनरेट होणार नाही. पण जर कधी इनपुट 1 आणि 1 असेल, ओके, हा 1 आहे आणि हा पण काय आहे, 1 आहे, तर याची जी ऍडिशन होत असते ती असते 0
आणि कॅरी काय जनरेट होत असतो, याचा नेहमी 1 हा याचा कॅरी जनरेट होत असतो. ओके, होपफुली तुम्हाला हा ट्रूथ टेबल कळाला असेल. आता ह्याच्याकडे फोकस करायचं आहे. एक मिनिट. इथे जर तुम्ही फोकस केलं तर इथे मी लिहिलंय ए डॅश बी डॅश, म्हणजे ए बार बी बार, पण तो बार सपोज तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही त्याला असं पण वाचू शकता, ए डॅश बी डॅश. हे ए डॅश बी डॅश म्हणजे काय, की जिथे 0 असेल त्याला डॅश करायचं, म्हणजे ए डॅश, आणि हा पण 0 आहे म्हणून सध्या पहिल्या स्टेपला म्हणून बी डॅश केलेला आहे. सिमिलरली जिथे 1 असेल त्याला डॅश लिहायची गरज नाही, इथे 1 आहे, बी ला 1 आहे, तर म्हणजे काय कॉम्बिनेशन काय त्यावर ते ए डॅश बी. ए डॅश का घेतलंय, कारण की ए ची व्हॅल्यू इथे ह्या रो मध्ये 0 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे. मग जर 0 असेल तर ए डॅश करायचं आहे आणि बी करायचं आहे, म्हणजेच ए बार बी असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. ओके, त्याच्यानंतर आहे ए 1 दिला आहे, बी 0 दिलेला आहे, तर इथे पण काय केलं तर आपण ए ला डॅश लिहायची गरज नाहीये, पण बी डॅश लिहावं लागतं, म्हणजेच ए बी बार असं होतं ते. ओके, आणि इथे दोन्हीकडे 1 आहेत, जेव्हा दोन्हीकडे जेव्हा 1 असतात त्यावेळेस तुम्हाला डॅश लिहायची गरज नाहीये, म्हणजे ए आणि बी असं एवढंच लिहिणार आपण, ए बी. तर ह्या टर्म्सला म्हटलं जातं मीन टर्म. मीन टर्म काय असते, मीन टर्म आणि मॅक्स टर्म अशा 2 टर्म्स असतात. ओके, तर मीन टर्म म्हणजे जिथे 0 असेल त्याला त्याचे इनपुट्स असतात त्याला काय करायचं, बार द्यायचा आहे, आणि 1 असेल तर काय द्यायचं असतं, बार द्यायची गरज नाहीये. त्याला मीन टर्म असं म्हटलं जातं. ह्या टर्म्स का आपण शिकतोय, कारण की मला याच्यावरून आता याचे एक्सप्रेशन्स काय करायचे, ड्रॉ करायचे. एक्सप्रेशन ड्रॉ केल्यानंतर त्याचे काय तयार करणार मी, लॉजिक डायग्राम जी असते आपली सर्किट डायग्राम, ती मी इथे काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. ओके, तर बघा आता आपण याचे एक्सप्रेशन्स कसे ड्रॉ करणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी सम साठी एक्सप्रेशन ड्रॉ करणार आहे कॅल्क्युलेशनसाठी. जिथे 1 आहे तो 1 बघायचा, आणि त्याच्यासाठी काय दिलेलं आहे, हे ए डॅश बी, तर ते इथे लिहिलं मी, इथे दिसते तुम्हाला हे ए डॅश बी असं लिहिलं. परत ह्या सम मध्ये इथे 1 आहे, तर ती जी मिन टर्म आहे ती घ्यायची, म्हणजे ए बी डॅश किंवा ए बी बार असं म्हटलं तरी चालेल. तर मी ते काय घेतलं, ए बी बार घेतलं, आणि दोघांची काय केली, प्लस केलं, इथे ऍडिशन केलेली. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, की ए बार बी प्लस ए बी बार याला मी अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, म्हणजे ए एक्सॉर बी असं सुद्धा लिहिलं जातं. म्हणजे सम साठी जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे जे एक्सप्रेशन येणार आहे ते कोणतं येणार आहे, ए एक्सॉर बी असं येणार आहे. नेक्स्ट आहे कॅरीसाठी. जर तुम्ही बघितलं तर कॅरीचं इथे बघा, आता कॅरी फक्त इथे 1 आहे. इथे 1 असला की ही जी टर्म आहे ती कोणती आहे, ए बी आहे, किंवा त्याला साधा ए बी असं म्हटलं तरी चालेल, त्याच्यावर बार नाही आहे तर ती ए बी घेतलं. ओके, तर आपण हे काय केले, 2 एक्सप्रेशन्स काढले. एक समचं एक्सप्रेशन आहे ए एक्स ऑर बी, आणि दुसरं आहे कॅरीचं ए बी. ओके, होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. आता याच्यावर आपल्याला सर्किट डायग्राम ड्रॉ करावी लागते. ही ते सर्किट डायग्राम आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर. हे बघा, आता इथे दोन्ही इनपुट, याचं पण इनपुट ए आहे, बी आहे, याचं पण इनपुट ए बी आहे. तर इथं मी काय घेतलं, 2 इनपुट घेतले. आता सम साठी बघा, सम साठी काय घेतलंय त्यांनी, एक्सॉर सांगितलंय, तर मी इथे सम साठी काय घेतलंय, एक्सॉर गेट घेतलाय. इथे तुम्हाला दिसत असेल, हा आहे एक्सॉर गेट. ओके, तुम्ही गेट्स जर कधी नीट अभ्यास केला असेल तर तुम्हाला कळालं असेल की एक्सॉर गेट कशाला म्हणतात. तर हा एक्सॉर गेट आहे. याला हा एक ए चा इनपुट इथे दिलेला आहे, परत हा एक बी चा इनपुट याला इथे दिलेला आहे, आणि याचा एक आउटपुट असणार आहे, आणि तो आउटपुटला आपण एस नाव देणार आहे, एस फॉर सम. सेम खाली कॅरीसाठी मला आता ड्रॉ करायचं आहे, त्याच्यासाठी पण ए आणि बी आहे. तर इथे मी काय करणार, हा ए साठीची केबल इथे आहे, ही ए मधूनच एक केबल घेणार, वायर घेणार, आणि ती हे जे आहे याच्यामध्ये डॉट ऑपरेटर आहे. डॉटचा मिनिंग असतो अँड गेट, म्हणून इथं कोणता गेट घेतलेला आहे, अँड गेट घेतला आहे. इथं हा ए डॉट बी म्हणून हा ए घेतला, आणि सेम इथे मी काय केलाय, बी पण काय केलाय तिथूनच घेतलेला आहे, आणि हा काय घेतलाय, त्याचा अँड गेट घेतलाय, आणि हा फॉर कशासाठी, हा कॅरीसाठी आहे, म्हणजे याला म्हणायचं सम आणि कॅरी. तर ही जी झाली, ही कशाची डायग्राम झाली, ही झाली हाफ ॲडरची डायग्राम झाली. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी हाफ ॲडर बद्दल आपण जे डायग्राम्स आहेत, कोणत्या डायग्राम, लॉजिक सिम मध्ये मी तुम्हाला हे सगळं दाखवलं होतं. मी इथे तयार करून ठेवलं आहे, याला वेळ लागतो म्हणून मी पहिलेच करून ठेवलं आहे. ज्यांना हे ड्रॉ करता येत नसेल त्यांनी माझे जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज मध्ये बघा, लॉजिक सिम कसं यूज केलं जातं ते मी दाखवलेलं आहे. इथे मी काय घेतलंय, इथे तर तुम्हाला दिसत असेल तर हा आहे ए इनपुट, हा आहे बी इनपुट, आणि हा घेतलाय मी एक एक्सॉर गेट आहे, हा अँड गेट आहे. याला ए आणि बी हे दोन्ही याला इनपुट्स दिलेले आहेत.
ह्या अँड गेटला पण ए आणि बी इनपुट घेतलेले आहेत. याचं जे आउटपुट येईल ते सम आणि इथे कॅरी येईल. ठीक आहे. आता नीट बघूया आपण याला ह्या डायग्रामला रन करूया. बघा, तर इथे जर तुम्हाला दिसतंय की आता इथे दोन्ही ए आणि बी दोन्ही 0-0 आहे, तर सम काय ते 0 आणि इथे कॅरी पण काय तो 0 येतो आहे. सपोज मी काय केलं, 0 आणि बीला मी 1 केलं, तर आता इथे सम काय येतोय 1 येतो आहे आणि कॅरी काय येतोय 0 येतो आहे. ओके. मी याला परत 0 केलं आणि याला 1 केलं, तर इथं काय येत आहे सम इज इक्वल टू 1 येत आहे आणि कॅरी काय येत आहे 0 येत आहे. आणि दोघांना जर मी 1-1 केलं, तिथं काय येतंय कॅरी 1 येतोय आणि सम काय येतोय 0 येतोय. म्हणजे आपण हे हाफ ॲडर जे आहे ते काय इथं केलेलं आहे, प्रूफ केलेलं आहे प्रॅक्टिकली. याचा जो ट्रूथ टेबल जो बनतो, तो ट्रूथ टेबल तुम्हाला इथे बघायला पण मिळेल. इथे बघा, हा ट्रूथ टेबल आपण जो आता मी तुम्हाला दाखवला तोच आहे. जर दोन्ही 0-0 असेल तर सम काय येणार 0 येणार, कॅरी 0 येणार. एक ए हा जर 0 असेल आणि बी जर 1 असेल तर सम हा 1 येतो, कॅरी हा 0 येत असतो. ए जर 1 असेल, बी जर 0 असेल तर सम 1 येणार, परत 0 येणार. म्हणजे 1-0 ॲडिशन आपण जशी करतो बायनरीची तेच आहे. इथे पण 1 + 1 ऑलवेज काय येतंय 0 आणि याचं कॅरी काय येतोय 1 येतोय. सम इज इक्वल टू 0 आणि कॅरी काय येतोय 1 येतोय. ओके. होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. ओके. आता आपण नेक्स्ट कडे बघूया. अरे, तीच डायग्राम मी नेक्स्ट स्लाइडमध्ये जस्ट कॉपी पेस्ट केलेली आहे, हाफ ॲडर म्हणून. आत्ताची डायग्राम ही प्रॅक्टिकली करून आपण बघितली. तुम्ही पण डाउनलोड करून हे प्रॅक्टिकली बघू शकतात सेम. आणि काही डाऊट्स असतील तर मला लगेच कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली करून दाखवेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फुल ॲडर. प्रॉब्लेम आपण बघितला होता की हाफ ॲडरमध्ये याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 सिंगल बीटचीच ॲडिशन होते. जर 3 आले, सपोज एकाच वेळेस जर 3 आले तर त्यांची ॲडिशन इथे करता येणं शक्य नाही. म्हणजे इथे फक्त हा 1 आणि 1 ह्या दोघांची ॲडिशन करतो. पण अजून एक मी जर याच्यात नंबर वरती ॲड केला तो ॲड करू शकत नाही. हा याचा ड्रॉबॅक होईल हाफ ॲडरचा. म्हणून हा ड्रॉबॅक काढण्यासाठी आपण काय केलं, नवीन आणखीन एक डायग्राम तयार केली. त्या डायग्रामला आपण नाव दिलं नेक्स्ट कन्सेप्ट. त्या कन्सेप्टला आपण नाव दिलं हाफ ॲडर. Full adder. Full adder is developed to overcome the drawback of half adder circuit. It can add to 1 bit number. हा सुद्धा 2 बीट ऍडिशन करू शकतो ए आणि बी, आणि प्लस कॅरी सुद्धा त्याच्यात तो काय करू शकतो ऍड करू शकतो. इथं प्लस काय म्हटलेलं आहे त्यांनी, इथे कॅरी सुद्धा दिलेला आहे. हा इथे कॅरी म्हणजे ए बीचे ऍडिशन करेलच, प्लस जी काय कॅरी असेल त्या कॅरीचे पण तो काय करतो इझिली याच्यामध्ये ऍडिशन करता येते. म्हणून याला म्हणतात फुल ॲडर. फुल ॲडर इज अ 3 इनपुट अँड 2 आउटपुट कॉम्बिनेशन. ओके. याच्यामध्ये 3 इनपुट आहेत. बघूया आपण ब्लॉक डायग्राम. बघा, इथे दिलंय ए हा एक इनपुट आहे, बी हा एक इनपुट आहे आणि ते सम हा एक त्याचा आउटपुट आहे. आणि जो कॅरी जनरेट होणार आहे तो कॅरी सुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये परत ऍड करू शकतात. म्हणजे काय होतं की कॅरी सुद्धा याच्यामध्ये काय इनपुट म्हणून तुम्ही घेऊ शकतात. ओके. नेक्स्ट ऍडिशनच्या वेळेस. ठीक आहे. म्हणजे काय आहे की सपोज मी ऍडिशन करतोय 1 1, ह्या दोघांची मी ऍडिशन करतोय आणि इथे असेल सपोज 0 आणि इथे असेल 1 असेल. मला यांची ह्या बायनरीची ऍडिशन करायची आहे. तर 1 + 1 काय येणार आहे, इथे 0 येणार आहे, पण कॅरी पण इथे जनरेट होतोय. मग कॅरी जनरेट होतोय तर मग आता हा तिघांचाही ऍडिशन करेल आणि याचं जे काय आन्सर असेल ते आन्सर लिहिल, प्लस पुढे कॅरी आणि मग परत कॅरी. म्हणजे तो ह्या जे आहे जे कॅरी जनरेट होतोय त्या कॅरीला तो काय करतो पुढच्या बीटमध्ये ऍडिशन करू शकतो फुल ॲडर. ओके. हा एवढासा एक छोटासा डिफरन्स आहे फुल ॲडरचा. त्याची ही ब्लॉक डायग्राम आपण बघितली. नेक्स्ट डायग्राम आपण बघूया. ब्लॉक डायग्राम तर बघणारच आहोत आपण, सर्किट डायग्राम तर बघणारच आहोत, पण त्याच्या पहिले आपण त्याचा ट्रूथ टेबल बघूया. त्याच्यावरून त्याचे एक्सप्रेशन्स जे आहेत ते पण आपल्याला इथे काय करावं लागतील, तयार करावं लागतील, आणि त्याच्यावरून मग आपल्याला पुढे जाता येईल. ओके. बघा, सेम इथे 3 इनपुट असल्यामुळे याचे 8 कॉम्बिनेशन्स होतात. हे कॉम्बिनेशन कसे ओळखायचे ते मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मी सांगितलं होतं. सिंपल आहे की ज्या वेळेस 2n चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2n म्हणजे काय की ज्या आता इनपुट किती आहे ते याच्या डोक्यावरती ठेवायचे. 2 इनपुट आहे 3. 2 म्हटलं की किती येत असतं, 8 येत असतं. ओके. ज्यावेळेस इनपुट 3 आहे तर 2 म्हटलं की 8, तर कॉम्बिनेशन किती येणार आहे, 8 कॉम्बिनेशन येणार. 2 2 इनपुट असेल तर 2 किती होत असतं, 4 होत असतं. ओके. तर इथे काय येणार, इथे हे 4 येईल. ओके. 2 इज इक्वल टू काय येत आहे, 2 इज इक्वल टू काय येतं 4 येत असतं. होपफुली कळालं असेल. आता इथे 3 इनपुट्स आहेत,
परत हे कसं लिहायचं ते तुम्हाला सांगतो, सोपं आहे. नेहमी इकडून सुरुवात करायची सी ला, तर इथं पहिले एकदा 0 लिहा, मग 1 लिहा, मग 0, मग 1, 0, 1, 0, 1. एकदा 0, एकदा 1, एकदा 0, एकदा 1 असं लिहायचंय. इकडे बीचं तसंच 2 टाइम 0, 2 टाइम 1, 2 टाइम 0, 2 टाइम 1. इकडे मग 4 टाइम 0, 4 टाइम 1 असं लिहायचंय. मग पुढे जर अजून असेल तर मग तिथे 8 टाइम 0, 8 टाइम 1. मग पुढे आणखीन असेल तर 16 टाइम 0, 16 टाइम 1 असं पुढे पुढे काय करणार त्याला आपण लिहू शकतो. आणि सेम याची पण ऍडिशन आता आपण जशी केली तशीच आहे की 000 आहे त्याच्यात 0 येणार, कॅरी काय येणार 0 येणार. इथे 1 आहे, 0 0 आणि 1 यांची तिघांची ऍडिशन 1 येते असते, कॅरी जनरेट होणारच नाही. इथे हे 0 1 0 आहे, याची ऍडिशन जर तुम्ही केली बायनरी ऍडिशन, त्याची ऍडिशन इथे 1 येते, 0 जनरेट होईल, कॅरी जनरेट होणार नाही. इथे बघा इथे 2 टाइम्स 1 आहे, 2 टाइम्स म्हटलं 0 + 1 1 येणार, पण 1 + 1 काय असतं 0 येतं, सम 0 येईल, कॅरी काय येत असतो याचा 1 येत असतो, तो कॅरी आपण इथे लिहिलेला आहे. इथे नीट बघा, इथे तिघही इथे 2 0 1 1 आहे, त्याच्यामुळे याची ऍडिशन जेव्हा होईल तेव्हा इथे सिंपल 1च येणार, कॅरी काही जनरेट होणार नाही. इथे 2 टाइम 1 आल्यामुळे परत सेम 0 आणि कॅरी इथे जनरेट झालेला आहे 1. ओके, इथे 2 टाइम 1 आहे, परत इथे 0, कॅरी इथे 1 जनरेट होईल. इथे 3 टाइम आहे, ते इथे 3 टाइम जेव्हा असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं आपण ऍडिशन बायनरी ऍडिशनच्या वेळेस, तिथे काय होतं आन्सर तुमचं 1 येतं आणि कॅरी काय होतो 1 जनरेट होतो. ओके, याचे आपल्याला मीन टर्म्स लिहायचे आहेत. मीन टर्म्स परत तुम्हाला मी सांगितलेलं सेम तसंच आहे. ए डॅश बी डॅश सी डॅश असं लिहू शकता, किंवा ए बार बी बार सी बार लिहू शकतात. बार कशाला द्यायचा आहे, तर जिथे 0 असेल, ए आता ए च्या कॉलम मध्ये 0 आहे इथे पहिला, इथे बी च्या कॉलम मध्ये पण 0 आहे, इथे सी च्या कॉलम मध्ये पण 0 आहे, इथे फोकस करायचा आणि मग त्याच्या हिशोबाने इथे लिहायचं आहे. तर इथे मी लिहिलं तिन्ही 0 असल्यामुळे ए डॅश बी डॅश सी डॅश. इथे हे 2 0 आहे, पण हा इथे 1 असल्यामुळे इथे फक्त लिहिणार मी ए डॅश बी डॅश आणि इथे सी लिहिणार. सी ला मी बार देणार नाही, का, कारण की इथे काय आहे 1 आहे, म्हणून 1 असेल तर बार द्यायची गरज नाहीये, जर 0 असेल तर बार द्यावा लागतो. आता इथे मिडलला 1 आहे, त्याच्यामुळे इथे इथे 1 बी ला मी डॅश द्यायची गरज नाहीये, पण बाकीचे 2 0 असल्यामुळे इथे ए डॅश आणि इथे सी डॅश मी असं लिहिणार. अशा पद्धतीने मी काय करणार, हा पूर्ण एक चार्ट बनवून घेणार, मीन टर्म त्याची बनवून घेणार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करणार बघा, आता मला सम साठी इक्वेशन तयार करायचं आहे. तर सम साठी हा एवढा एक कॉलम, ह्या कॉलमवर फोकस करायचा आहे. या कॉलम मध्ये जिथे 1 आहे, आता इथे 1 आहे तर ही टर्म घ्यायची आहे, पण इथे पण 1 आहे तर ही टर्म पण घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे 1 आहे तर ही टर्म घ्यायची आहे, आणि इथे 1 आहे तर इथे टर्म ही 1 घ्यायची. ओके, आता हा 1 आहे, इथं काय मग घ्यायचं ए डॅश बी डॅश सी डॅश, म्हणजे ए बार ए बार बी बार आणि सी इथे आपण असं घेतलं. सेम इथं 1 आहे, 1 असल्यामुळे ही टर्म घ्यायची आहे ए बार बी सी बार. सिमिलरली इथे 1 आहे, इथं ए बी बार सी बार हे आपण इथे घेतलं, आणि इथे आहे लास्टला इथे 1 असल्यामुळे ही टर्म घेणार ए बी सी, तर आपण टी एस ए बी सी ही टर्म घेतली. आणि आपण एक्सप्रेशन्स कशा पद्धतीने रिड्यूस करतो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो आहोत. इथे मी काय केलं, हे जे 2 टर्म्स आहेत, पहिले 2 टर्म याच्यामध्ये जे कॉमन आहेत ते बाहेर काढलं, म्हणजे ए बार हा इथे कॉमन आहे तर तो ए बार काढला. इथे मी लिहिलं बी बार सी प्लस बी सी असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे ए कॉमन निघतो, त्याच्यात ए कॉमन काढला, इथं बी बार सी बार आणि हे, तर इथे ए बी बार सी प्लस बी सी बार याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, बी एक्सॉर सी, त्याचा मिनिंग तोच होतो. ओके, त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे इथं ए बी बार सी बार प्लस बी सी असेल तर याला आपण असं सुद्धा लिहिता येतं, बी एक्सॉर सी, फक्त त्याच्यावर काय करावं लागतं तुम्हाला, एक बार द्यावा लागतो. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर इथं आहे ए बार ही टर्म, मग ए आणि मग ही ह्या टर्मवर बार आहे, असे जेव्हा येतं म्हणजे हे अशा पद्धतीचं जेव्हा येतं असं त्याला सुद्धा आपण एक्सॉर गेट म्हणतो. त्याला कन्वर्ट करता येतं, म्हणजे ए एक्सॉर बी एक्सॉर सी असं आपण याला लिहू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालेलं आहे, आपलं फायनल आन्सर जे आहे ए एक्सॉर बी एक्सॉर सी असं मिळालेलं आहे. सिमिलर वे मध्ये आहे कॅरीज, बघा कॅरीमध्ये पण आपण सेम तसंच केलंय, ए बार बी सी आणि ए बी बार सी. म्हणजे काय केलंय, जिथे कॅरी आहे, हा कॅरीचा कॉलम आपल्यावर फोकस करायचा आहे, जिथे 1 दिलेला आहे, तर इथे 1 दिलेला आहे तर याच्याशी असलेला रिलेटेड असलेला काय करायची, मीन टर्म लिहायची. इथे लिहिलंय ए बार बी सी, इथे हा इथे 1 आहे, याच्याशी असलेला बी बार म्हणजे हा मिडलचा घ्यायचा, मग इथे 1 आहे त्याच्याशी असलेला हा टर्म इथे आपण हा घेतला, आणि लास्ट पण इथे 1 आहे, इथे घेतलं ए बी सी, तर तो आपण इथे ए बी सी घेतला. ओके,
मग याच्यात कॉमन काय आहे, सी कॉमन आहे, तर परत ए बार बी प्लस ए बी बार असं आहे. इथे पण तसंच आहे, सेम आपण इथं सी बार सी कॉमन काढलं. सी बार सी म्हणजेच काय, तर 1 येतं, 1ने ए बीला मल्टिप्लाय, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन 1 येत असतं. 1ने याला जर कधी आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच येणार आहे. इथं ए बार बी प्लस ए बी बार असं दिलं आहे, त्याला आपण ए एक्सॉर बी असं लिहिता येतं. म्हणजे तुमचं फायनलमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो इक्वेशन तयार होतं ते सी इन ब्रॅकेट ए एक्सॉर बी प्लस ए बी असं काय आहे, तुमच्याकडे तुमचं एक्सप्रेशन तयार झालेलं आहे. ओके, आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, याची एक डायग्राम ड्रॉ करायची. म्हणजे काय की आता सगळ्यात पहिले सम साठी काय येणार, पहिले तर व्हेरिएबल्स किती ते बघा. इथे ए बी सी 3 व्हेरिएबल, इथे पण ए बी सी 3च व्हेरिएबल आहे. म्हणजे 3 इनपुट्स आपण घेणार. इथे एक्सऑर आणि एक्सऑर असं घेतलेलं आहे, म्हणजे ए एक्सऑर बी एक्सऑर सी, म्हणजे एक एक्सऑर गेट घेणार, त्याला ए बी सी 3 इनपुट देणार. इथे जर तुम्ही बघितलं, इथं ए आणि बी आहे, इथे ए डॉट बी म्हणजे ए अँड गेट घ्यावं लागेल इथे एक आपल्याला. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला ए एक्सऑर बी घ्यावं लागेल आणि त्याला सी सोबत अँड गेट घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर ही पूर्ण एक टर्म आणि मग ही एक टर्म, ह्या दोघांना कनेक्ट करून एक ऑर गेट, इथे प्लसचं चिन्ह म्हणजे ऑर गेट घ्यावं लागेल. ओके, होपफुली मी जे बोललो ते तुम्हाला समजलं असेल. तर त्याची डायग्राम बघूया. त्याची डायग्राम अशी येईल. ठीक आहे, पहिला आहे ए एक्सऑर बी एक्सऑर सी, तर इथं पहा एक्सऑर गेट तुम्हाला दिसतोय. मी हा एक्सऑर गेट घेतला इथे एक, त्या सम साठी एवढा आहे. त्याच्यानंतर ए बी आपण आता बघितलं, ए बी ला एक अँड गेट घ्यावा लागेल, तर तो एक सेपरेट अँड गेट घेतला. त्याच्यानंतर नेक्स्ट त्या ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही नीट बघितलं, तिथं दिलेलं आहे ए एक्सऑर बी, तर ए एक्सऑर बी म्हणजे इथे एक्सऑर गेट घेतला आणि त्याला 2 इनपुट लावले, एक ए आणि बी, म्हणजे हा ए एक्सऑर बी इथे झाला. आणि नंतर ब्रॅकेटच्या बाहेर काय केलेलं आहे आपण, इथे हे अँड गेट घेतलेला आहे. ओके, ए एक्सऑर बी आणि परत बाहेर घेतलेला आहे की तो बी, तर सी पण त्याला ऍड केलेला आहे. डायग्राम मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तुम्हाला कळेल. डायग्राम नाही, सॉरी, एक्सप्रेशनवर फोकस करायचा आहे, मग तुम्हाला इझिली हे बघा, ए एक्सऑर बी इथं दिसतंय तुम्हाला, सॉरी, ए एक्सऑर बी आणि तो सी सोबत ऍड केलेला, म्हणजे त्याला ऑर गेट मध्ये घेतलाय आणि मग सगळं अँड गेट घेतलाय आणि मग सगळं ऑर गेट मध्ये ए बी सोबत कनेक्ट केलेलं आहे. ओके, इथे आपण तसंच मी ड्रॉ केलेलं आहे. होपफुली तुम्हाला हे ड्रॉइंग कळाली असेल. याच्या पण आपण प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवतो एकदा. ओके, हा एक हाफ ॲडर आहे. हाफ ॲडरच्या नंतर हा इथं फुल ॲडर मी तयार करून ठेवला आहे. हा फुल ॲडर आहे. आत्ताची डायग्राम मी तुम्हाला दाखवली ती ही आहे फुल ॲडरची, सम आणि कॅरीची. ओके, याचे सेम तुम्ही जर बघितलं तर 3 झिरो दिलेले आहेत. याला आपण रन करूया. 3 झिरो तर सम पण 0, कॅरी पण 0. मी सपोज कुठल्या एक बी ला जर 1 केलं तर सम 1 येत आहे, कॅरी 1 येत आहे. मी सी ला 1 केलं तर काय होतं, कॅरी 1 झालाय, सम 0 झालाय, म्हणजे कॅरी जनरेट होतोय. तिन्ही जर कधी 1 केलं तर इथं काय येत आहे, तर कॅरी 1 येतोय, सम काय येतोय तुमचा 0 येतोय. याची जर आपण रन करून बघितलं याची डायग्राम, तर आपल्याला सेम मी तुम्हाला जे हे दाखवलं, काय म्हणता येईल त्याला, ट्रूथ टेबल जो दाखवला तोच हा ट्रूथ टेबल आहे. सेम तसंच आउटपुट तो आपल्याला व्यवस्थित देतोय. म्हणजे आपलं जे आपण प्रॅक्टिकली हे करून पण बघितलं की यस, की आपला हाफ ॲडर आणि फुल ॲडर आपण दोन्ही इथे बघितलेले आहे. एक सेकंड. ओके, जर काही प्रॉब्लेम्स असेल, कोणाला काही कळालं नसेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. आपण याच्यावर परत अजून डिस्कस करू शकतो नंतर. ओके, नेक्स्ट कन्सेप्टवर जाऊया आपण. हाफ ॲडर आणि फुल ॲडर तुम्हाला होपफुली कळालं असेल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे सेम हाफ ॲडर फुल ॲडर, याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे बायनरी पॅरलल ॲडर म्हटलं जातं याला. पॅरलल ॲडर म्हणजे काय, याच्यामध्ये सायमल्टेनियसली तुम्ही एकाच वेळेस मल्टिपल नंबर्स काय करू शकता, ऍड करू शकतात, म्हणून त्याला म्हणायचं बायनरी पॅरलल ॲडर म्हणतात. पॅरललचा मिनिंग आहे एका वेळेस सायमल्टेनियसली मल्टिपल नंबर्स. आतापर्यंत आपण हाफ ॲडर आणि फुल ॲडरमध्ये बघितलं होतं की एका वेळेस आपण काय करू शकतो, म्हणजे सिंगल बीट्स किंवा 2 बीट्स किंवा 3 बीट्सची आपण ऍडिशन करत होतो. आता इथे आपण मल्टिपल करू शकतो. अ सिंगल फुल ॲडर परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 1 बीट नंबर अँड अ इनपुट कॅरी. म्हणजे हा जो आहे याच्यामध्ये तुम्ही इनपुट जे देतात त्याची ऍडिशन होणार आहे, प्लस कॅरीची पण ऍडिशन होणार आहे. म्हणजे हा काय करतो, हाफ ॲडर आणि फुल ॲडरचा ऍडव्हान्स म्हणता येईल याला. Parallel adder is a digital circuit capable of finding the arithmetic sum of two binary numbers that is greater than 1 bit in length by operating on corresponding pair of bit in the parallel.
म्हणजेच आपण इथे पुढे डायग्राम मध्ये पण बघणार आहोत, पण एकाच वेळेस आपण मल्टिपल नंबर्स याच्यामध्ये सिम्पली काय करू शकतो, ऍड करू शकतो. इट कन्सिस्ट ऑफ फुल ॲडर्स कनेक्टेड इन अ चेन. याच्यामध्ये काय बायनरी ॲडर्स म्हणजे काय की याच्यामध्ये एका वेळेस मल्टिपल काय केले जातात, फुल ॲडर्स म्हणजे ची चेन वापरली जाते, म्हणजे एका वेळेस मल्टिपल फुल ॲडर्स लिहिले जातात. Where the output carry from each full adders is connected to the carry input of the next higher order of full adders in a chain. ते मी तुम्हाला पहिले डायग्राम दाखवतो, म्हणजे मग आपण हे एक्सप्लेनेशन बघूया लागलं असतं. बघा इथे डायग्राम, इथे जर डायग्राम तुम्हाला बघा, इथे डायग्राम मध्ये काय केलं, इथे एक फुल ॲडर वापरला आहे. ओके, मला जर कधी मल्टिपल नंबरची ऍडिशन करायची असेल तर इथे एक फुल ॲडर वापरलेला आहे. इथे हा त्याचा एक इनपुट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की सपोज मला 1 1 1 1 आणि 1 1 1 1 यांची मला काय करायची, ऍडिशन करायची. हे बायनरी नंबर्स आहेत. तर हा जो इकडचा 1 आहे, पहिला 1 आणि हा 1, हा इथे जाईल, इथे जाईल. या दोघांची ऍडिशन होईल. ऍडिशन झाल्यानंतर याचे कॅरी किती जनरेट होतो, 1 + 1 काय येतं, कॅरी 1 जनरेट होतो आणि सम काय होतो, 0 होतो. इथे 0 येईल. आता इथे कॅरी 1 आलेला आहे, इथे परत काय नाही, इथे 1 येणार, इथे 1 येणार, हा पण कॅरी आहे. म्हणजे 3 टाइम्स 1 झाला. 3 टाइम्स 1 झाल्यावर काय असतं, आपला आन्सर इथे 1 येतं आणि कॅरी काय असतो, 1 जनरेट होतो. परत इथे 1 आहे, इथे 1 आहे, होतंय. आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इथे आता हे दिलंय ए रेस, म्हणजे हे मल्टिपल, तुम्हाला जितके मोठे ऍडिशन करायचे असतात तितके इथे फुल ॲडर्स काय केले जातात, ऍड केले जातात. सिम्पल आहे. याला हे 2 इनपुट्स आहेत, एक कॅरी पण एक इनपुट आहे येतो, आणि हा त्याचा आउटपुट आहे. परत याच्यातून काही कॅरी जनरेट झाला असेल तर तो कॅरी याला ॲज अ इनपुट दिला जातो. इथे 2 इनपुट आहेत, परत तो कॅरी पण याच्यात जनरेट होतो. हे 2 इनपुट्स जे येतात ते पण होतात. त्याच्या ऍडिशनचा आन्सर इथे तुम्हाला दाखवला जातो, सम. S2 म्हणजे सम 2, इथे S3. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ऍडिशन करू शकतात बायनरी पॅरलल ॲडर मध्ये. ओके, तर हे एक सिंपल डायग्राम आहे बायनरी पॅरलल ॲडरची. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आता. होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. याच्यामध्ये आपण नंबर्स ऑफ काय करू शकता, ऍडिंग जसं रिक्वायर असेल तसे तुम्ही फुल ॲडर वाढवू शकतात आणि त्या पद्धतीने त्याची ऍडिशन करू शकतात. ॲट अ टाइम तुम्ही काय करू शकता, 2 बिट नंबर्स ऍड, आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काय 4 ॲडर्स येऊ शकतात, अँड सो ऑन. तुम्हाला जसं ऍडिशन करायची असेल तसं ते जस्ट एक्सप्लेनेशन दिलं आहे. पॅरलल ॲडर नॉर्मली इनकॉर्पोरेट कॅरी look ahead logic to ensure that carry propagate between the subsequent stages of addition does not limit addition speed. तुम्ही कितीही याच्यामध्ये ॲडर्स वापरले तर याच्यामुळे तुमचे ॲडिशनच्या स्पीडमध्ये कोणतेही फरक पडणार नाहीये. ते व्यवस्थितच ॲडिशन तुम्हाला काय होईल, करून मिळत जाईल. ओके, होपफुली तुम्हाला हे बायनरी पॅरलल ॲडर हे कळालं असेल. ओके, तर आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे मूव्ह करूया. नेक्स्ट कन्सेप्ट बघा, बायनरी पॅरलल ॲडर मध्ये हे जस्ट एक्झाम्पल आहे. मी आता जस्ट तुम्हाला दाखवलं ते तुम्ही बघू शकता की इथे काय केलेलं आहे की हे फुल ॲडर 1 2 3 असे चार घेतलेले आहेत. इथे मी काय करतोय, सपोज हे 1 1 1 ची काय झालं, इथे 0 आहे. मग इथे कॅरी जनरेट झाला, मग तो कॅरी या तिघांमध्ये ऍड झाला, 1 आला. परत म्हणजे अशा पद्धतीने ती ऍडिशन मी तुम्हाला जस्ट करून दाखवली, तशी ती ऍडिशन आहे. सिम्पल ते ऍडिशन आहे. ओके, पॅरलल ॲडर मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता जसं आपण ऍडिशन केली त्याच पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शन पण करावं लागतं. ओके, सेम सबट्रॅक्टर पण आहे. हाफ ॲडर मध्ये जसं आपण 2 सिंगल बीटची ऍडिशन केली होती, तसं इथे पण 2 सिंगल बीटचे आपण काय करणार आहोत, ऍडिशन सबट्रॅक्शन करणार आहोत. फक्त इथे जसं सम आणि कॅरी जनरेट होतो, तर इथे आता डिफरन्स आणि बॉरो, जर तुम्हाला बॉरो तो माहिती असेल, हातचा आपण जो घेतो तो. हाफ सबट्रॅक्टर इज अ कॉम्बिनेशन सर्किट विच 2 इनपुट्स अँड 2 आउटपुट्स, 2 इनपुट्स असतात, 2 आउटपुट असतात, आणि याच्यामध्ये डिफरन्स आणि बॉरो आपण काय करत असतो, घेत असतो. म्हणजे डिफरन्स म्हणजे आन्सर तुमचं येत असेल ते, आणि बॉरो म्हणजे तुम्हाला बॉरो जर कधी काही नंबर करायचा असेल तर तो. इट प्रोड्युसेस द डिफरन्स बिटवीन द 2 बायनरी बिट्स ॲट द इनपुट अँड ऑल्सो प्रोड्यूस अन आउटपुट बॉरो टू इंडिकेट इफ वन हॅज बीन बॉरोड. ते आपण पुढे बघूया. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण ए मायनस बी करतो, तर याच्यामध्ये ज्याच्यातून मायनस करतो त्याला आपण काय म्हणतो, मायन्यूट म्हणतो, आणि ज्याच्यातून आपण जो मायनस करतो त्याला काय म्हणतो, सप्राहँड म्हणत असतो. ओके, मायन्यूट आणि सप्राहँड. ओके, ज्याच्यातून मायनस करतो त्याला मायन्यूटेड म्हणतो. जो सबट्रॅक्ट केला जातो नंबर त्याला सबट्राहँड असं म्हटलं जातं. जस्ट नाव दिलेलं आहे. ओके, जसं आपण डिव्हिजर डिवायडंट, रिमाइंडर, क्वेश्चंट असं म्हणतो, तशा पद्धतीचे हे नाव आहेत. नेक्स्ट बघा, याचे आपण
ट्रूथ टेबल्स डायग्राम आणि ते सगळं बघणार आहोत. तर आता इथे हे सिंपल डायग्राम आहे इथे ड्रॉ केलेली. या डायग्राममध्ये बघा हा ब्लॉक डायग्राम आहे. याच्यामध्ये 2 इनपुट्स असतात आणि 2 आउटपुट असतात. ठीक आहे. याचा डिफरन्स आला आणि हा काय असतो बॉरो असतो. जो काय तुमचा बॉरो तुम्ही येणार असेल तो बॉरो इथे आपण घेतला. तर ही सिंपल डायग्राम आहे. आणि खालची जी आहे ती सर्किट डायग्राम आहे. ती सर्किट डायग्राम मी आता प्रॅक्टिकली करून तर नाही ठेवलेली आहे. तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता. ती कशी ड्रॉ करायची ते आपण बघूया. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले ही डायग्राम तुम्हाला डायरेक्टली येणार नाही. त्याच्यासाठी पहिले ट्रूथ टेबल घ्यावं लागेल. ट्रूथ टेबलवरून आपण मीन टर्म घेणार. मीन टर्म गेल्यानंतर आपल्याला एक्सप्रेशन्स काढावं लागतील. ते एक्सप्रेशन रिड्यूस केल्यानंतर ही डायग्राम आपल्याला ड्रॉ करता येईल. ओके. चला ते आपण ते करूया. याचा ट्रूथ टेबल बघा. ट्रूथ टेबल खूप सिंपल आहे. सबट्रॅक्शन तुम्हाला येतच. याच्यामध्ये घेतलं इनपुट ए आणि बी. याला मायन्यूटन म्हणतात आणि याला काय म्हणतात सबट्रॅहँड. इथे 0 0 0 1 1 0 1 1 दोन कॉम्बिनेशन असल्यामुळे हे सॉरी 2 इनपुट असल्यामुळे 4 कॉम्बिनेशन्स तयार झालेत. ओके. इथे हे डिफरन्स बघा 0 - 0 ऑलवेज 0 येत असतं आणि बॉरो जो असतो तो काय असतो याचा 0 येतो. इथे 0 - 1 तुम्हाला मी सांगितलं होतं ज्यावेळेस 0 मायनस म्हणजे 0 मधून जेव्हा 1 आपण मायनस करतो तेव्हा डिफरन्स 1 येतो आणि बॉरो सुद्धा 1 येत असतो. ओके. सबट्रॅक्शन ज्यांना येत नसेल त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की हाऊ टू सबट्रॅक्ट बायनरी नंबर्स. ओके. याच्यामध्ये दिलंय 1 आणि हा इथे घेतलाय 0 1 0 1 येत असतं. बॉरो 0 येत असतो. इथे हा 1 येतोय, इथे 1 येतोय, इथे पण हा 0 येणार, इथे 0 येणार. 1 - 1 ऑलवेज 0 येत असतो. मीन टर्म आपण सेम तसंच मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने इथे आपल्याला काय करायचं आहे. सपोज मीन टर्म म्हणजे ए बार बी बार इथे घेतलंय म्हणजे सेम तीच प्रोसिजर. 0 0 असेल तर त्याच्यावर ए बार बी बार करा. 0 1 असेल तर ए बार बी. 1 वर फक्त बार घ्यायचा नाही, बाकी 0 वर बार घ्यायचा. अशा पद्धतीने हे जस्ट लिहिलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला एक्सप्रेशन ड्रॉ करायचं आहे. बघा सगळ्यात पहिले डिफरन्स बघा. ह्या डिफरन्स मध्ये जिथे 1 आहे तिथली मीन टर्म घ्यायची. आता इथे 1 आहे त्याची मीन टर्म काय येणार ही येणार ए बार बी. तर ती घेतली आहे ए बार बी. इथे 1 आहे त्याची मीन टर्म काय येणार ए बी बार. तर ती मीन टर्म घेतली ए बी बार. आणि ए बार बी प्लस ए बी बार म्हणजे काय येतं ए एक्स ऑर बी. ओके. हे पाठच करून घ्यायचं आहे सगळ्यांनी. त्याच्यानंतर आहे बॉरो. इथे बघा बॉरो मध्ये इथं आपण घेतला आहे. बॉरो मध्ये परत सेम प्रोसेस. इथे 1 जो आहे तो फक्त इथे आहे आणि त्याचा जो मेन टर्म आहे ती काय आलेली आहे ए बार बी अशी आलेली आहे. ए बार बी. तर ते आपण सेम आता ही डायग्राम मी तुम्हाला आताच दाखवली. ए बार बी म्हणजे मला ए एक्स ऑर बी पहिले ड्रॉ करावं लागेल. 2च इनपुट आहेत आणि इथं ए बार बी म्हणजे इथे पण मला ते घेता येईल. ओके. बघा इथे हे डायग्राम आहे ती. इथे बघा हा ए बी हा एक्स ऑर गेटला कनेक्टेड आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो आहे ए बार बी आहे. तर ए जो आहे तो ए इथून इथे आला. बार म्हटलं की आपण त्याला काय लावणार आहे नॉट गेट लावणार आहे. नॉट गेट लावल्यामुळे तो इथं काय होऊन जाईल इथे बार होईल. ओके. आणि बी ला आपल्याला बार लावायचं नाही त्याच्यामुळे तो तसाच राहील. म्हणजे हे झालं ए बार बी आलं आणि इथे काय घेतलं आपण हे अँड गेट घेतलेलं आहे आणि त्याचे जे आन्सर इथे काय येणार आहे ते तुम्हाला बॉरो येणार आहे. तर इथे झाला तुमचा डिफरन्स आणि हा काय झाला तुमचा बॉरो. ओके. तर ही सर्किट डायग्राम्स तुम्ही जर कधी प्रॅक्टिस केली असेल सर्किट डायग्राम ड्रॉ करायची तुम्हाला ही लगेच समजेल. नसेल तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा सर्किट डायग्राम्स ड्रॉ करा मग तुम्हाला ही पण इझी जाईल ड्रॉ करण्यासाठी. ओके. ह्याला म्हणायचं हाफ सबट्रॅक्टर. सिमिलर वे जसा हा हाफ सबट्रॅक्टर आहे इथे पण काय होतं फक्त 2च सिंगल बीटची ऍडिशन सबट्रॅक्ट केली जातं. पण याच्यात बॉरो जो जनरेट होतो त्या बॉरोची काही प्रोव्हिजन केलेली नसते. पुढचा तो बॉरो पुढे आपण कसा युटिलाइज करायचा त्याच्याबद्दल याच्यामध्ये काही दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट जे आहे फुल सबट्रॅक्टर त्याची आपल्याला इथे गरज पडत असते. आता हा सबट्रॅक्टर ट्रूथ टेबल आहे आपण तच बघितला. फुल सबट्रॅक्टर मध्ये फक्त बॉरो जो आहे त्या बॉरोची याच्यामध्ये काय केलेली प्रोव्हिजन केलेली. ओके. The disadvantages of half subtractor is overcome by the full subtractor. Full subtractor is a combination circuit which has 3 inputs A, B आणि जो C म्हणजे काय बॉरो आहे. याचे 2 आउटपुट असणार. एक असणार D म्हणजे काय असणार तुमचं डिफरन्स आणि हे काय असणार बॉरो असणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट सेम तेच आहे. ए म्हणजे काय मायन्यूटन आहे आणि सबट्रॅहँड आहे ते त्याची एवढं काही हे नाही आहे. त्याची ब्लॉक डायग्राम बघा. ब्लॉक डायग्राम तुम्हाला अजून कळेल की ते ए बी 2 इनपुट तर आहेतच पण हा जो बॉरो जो निघतोय तो पण काय होतोय याच्यामध्ये ऍड केला जातोय. म्हणजे तो त्याची सुद्धा नंतर काय केले जाते प्रोव्हिजन केलेली आहे फुल सबट्रॅक्टर मध्ये आणि डिफरन्स आणि याचा बॉरो
याची जी डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला थोडीशी मोठी वाटत असेल, पण तुम्ही जर का त्याचा ट्रूथ टेबल नीट व्यवस्थित केला, त्याच्यावरून मीन टर्म्स काढायच्या, मीन टर्म्स काढून झाल्यानंतर त्याचं एक्सप्रेशन ड्रॉ करायचे. एक्सप्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही जी डायग्राम आहे तो इझिली ड्रॉ करता येईल. आपण ते मीन टर्म्स ते बघूया. इथे बघा याचा ट्रूथ टेबल. आता इथे 3 इनपुट असल्यामुळे परत 3 इनपुट जेव्हा येतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं 3 इनपुट आले की कॉम्बिनेशन किती होणार 8. तर हे ABC 3 इनपुट आहे तर घेतला आहे 0 0 1 0 1 0 1 0 1 आणि इथे 2 टाइम्स 0 2 टाइम 1 2 टाइम 0 2 टाइम 1 मग 4 टाइम 0 4 टाइम 1. इथे सबट्रॅक्शन तुम्हाला सगळ्यांना आता जमते. सबट्रॅक्शन वाईज इथे मी फक्त आउटपुट लिहिलंय की तिन्ही 0 असल्यामुळे त्या डिफरन्स 0 बॉरो 0. इथे हा 0 आणि 1 येतोय तर जेव्हा 0 1 आला त्याच्यातून काय करायचं 1 डिफरन्स बॉरो 1. 1 0 असेल तर 1 1 इथे इथे दिसतं तुम्हाला हे 1 0 पहिले आलेलं आहे त्याच्यामुळे इथे डिफरन्स 0 डिफरन्स 1 आणि बॉरो 1 आलेला आहे. अशा पद्धतीने याचे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. ज्यांना सबट्रॅक्शन येत असेल बायनरीचं त्यांना लगेच हे समजेल. त्याच्यानंतर इथे मीन टर्म पण आपण मागच्या वेळेस जसं केल्या होत्या इथे 3 टाइम्स 0 म्हणून इथे A बार B बार C बार घेतलंय. इथे A B बार घेतलेला आहे आणि C काय घेतलंय त्याला बार द्यायची गरज नाही कारण तिथे काय आहे 1 आहे. ओके अशा पद्धतीने इथे काय केलेलं आहे इथे मीन टर्म्स लिहून घेतले आहेत. ओके त्याच्यानंतर आता नेक्स्ट जे आहे आपल्याला एक्सप्रेशन ड्रॉ करायचं आहे. डिफरन्समध्ये बघा इथे इथे 1 आहे इथे 1 असल्यामुळे आपण ही टर्म पहिले घेणार A बार B बार C. मग इथे परत 1 आहे त्याच्यामुळे ही टर्म आपण डिफरन्सच्या एक्सप्रेशन मध्ये घेणार A बार B C बार. इथे 1 आहे त्याच्यामुळे इथे घेणार आपण ही टर्म घेणार. इथे 1 आहे त्याच्यामुळे आपण ही टर्म घेणार. म्हणजे आपण 4 टर्म्स आपण काय घेणार आहे डिफरन्स मध्ये घेणार आहेत. सिमिलर वे बॉरो मध्ये पण आपण 4 टर्म्स काय सॉरी कितीचे टर्म्स आहे बघूया आपण. इथे हे 1 आहे त्याच्यामुळे ही टर्म तर आपल्याला घ्यावी लागेल. इथे 1 आहे म्हणजे ही टर्म घेतली आणि ही टर्म. इथे पण आपल्याला 4 टर्म्स काय करायचे आहेत एक्सप्रेशन्स मध्ये बॉरो साठी घ्यायच्या आहेत. ओके चला आपण एक्सप्रेशन वर मूव्ह करूया. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर मी ते 4 टर्म्स घेतल्या डिफरन्सच्या. याच्यात परत काय घेतलंय कॉमन काढलंय. कॉमन काढल्यानंतर परत हे B बार C BC बारला आपण A B XOR C लिहू शकतो. याला सुद्धा असं लिहिता येतं. आपण आता जसं बघितलं सेमच आहे काहीही वेगळं नाही. ओके सेम इथे मी सेम केलेलं आहे A XOR B XOR C. सेम इथे पण खाली बॉरोला कॉमन काढायचे. कॉमन काढल्यानंतर सिम्पल त्याला कन्वर्ट करायचं. सेम तसंच कन्वर्ट होणार. कन्वर्ट झाल्यानंतर ही डायग्राम तुम्हाला करता येईल. ओके जर तुम्हाला ही डायग्राम नाही समजली नंतर ही एक्सप्रेशन करत असताना तर मग मला सांगा मी तुम्हाला ही डायग्राम प्रॅक्टिकली करून दाखवेल. ओके ही आहे आपली फुल सबट्रॅक्टरची. आय थिंक मी ही ड्रॉ केली आहे का एक सेकंड मी बघतो. नाही फुल सबट्रॅक्टर नाही केलेलं आहे. ओके ॲडर फुल ॲडर्स हेच केलं आहे तर एकदा बघून घेतो. हां नाही ओके तर हे डायग्राम तुम्ही घरी होमवर्कमध्ये ड्रॉ करा. या एक्सप्रेशनवर तुम्हाला ते इझिली ड्रॉ करता येईल जर तुम्ही पहिले एक्सप्रेशन रिड्यूस करून सॉल्व्ह केलं असेल तर. ओके नेक्स्ट कन्सेप्ट आहे जिचं नाव आहे आता काय होतं की प्रत्येक वेळेस आपण हे ॲडर सबट्रॅक्टर साठी वेगवेगळे सर्किट्स वापरण्यापेक्षा असं एक सर्किट आपल्याला तयार करता येईल का की ज्या सर्किटमध्ये दोन्ही गोष्टी करता येईल ॲडिशन पण करता येईल सबट्रॅक्शन पण करता येईल. तर याचा आन्सर आहे येस. तर त्याच्यासाठी एक नवीन म्हणता येईल नवीन एक सर्किट ड्रॉ केलेलं आहे. त्याचं नाव दिलेलं आहे त्यांनी ॲडर ऑर सबट्रॅक्टर इन टूज कॉम्प्लिमेंट सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये काय होतं ॲडिशन पण होते सबट्रॅक्शन होते पण टूज कॉम्प्लिमेंट्स करून कम्प्युटर काय करत असतो याची ॲडिशन सबट्रॅक्शन करत असतो. याची एकदा डायग्राम बघूया आपण. ही डायग्राम आहे. ही डायग्राम तुम्हाला थोडीशी वाटत असेल अवघड पण ते अवघड नाही आहे तशी पाहिले तर सिंपल आहे. इथे काय घेतलंय फुल ॲडर्स घेतलेले आहेत. टूज कॉम्प्लिमेंटसाठी इथे काय घेतला जातो एक्सऑर गेट वापरला जातो. ओके हे डायग्राम तुम्हाला लर्न करायची. इथे एक्सऑर गेट वापरलेला आहे. इथे हा A इनपुट येतो आहे. इथे हा B इनपुट हा एक्सऑर गेट मधून येतोय. ओके आणि हे जे आहे ना हे K काय आहे कॅरी किंवा बॉरो जो जनरेट होतो तो आहे. आणि त्याच्यानंतर इथे काय होतं इथे त्याचा सम किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर जे आन्सर आहे ते येत आहे. ओके हे सगळे फुल ॲडर्स वापरलेले आहेत आणि टूज कॉम्प्लिमेंटसाठी इथे काय वापरलं जातं एक्सऑर गेट वापरला जातो. आणि इथे हा जो के आहे या केव मध्ये काय आहे तर कॅरी किंवा बॉरो जो जनरेट झालेला आहे तो इथे आपण देऊ शकतो किंवा इथे पण हा कॅरी किंवा बॉरो जो जनरेट होतो तो इथे हा इथून इथे आपण याला दिलेला आहे. इथे हे 2 इनपुट्स आहेत. ओके होपफुली तुम्हाला ही डायग्राम समजली असेल. सेमच आहे नुसती एक जरी नीट
फोकस केलं तर सेम तेच कॉपी केलेले आहे मल्टिपल टाइम्स, इथे 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 इथे, आणि जस्ट ते काय केले, त्याला इनपुट्स दिलेले आहेत. ओके, तर त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. याच्यामध्ये ही जी डायग्राम आहे याला म्हणायचं आहे ॲडिशन पण करता येते, सबट्रॅक्शन पण करता येते बायोजिन टूज कॉम्प्लिमेंटमध्ये एकच सर्किट डायग्राममध्ये. ओके, तुम्ही एकच सर्किट डायग्राम वापरून याची काय करू शकता, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन इझिली करू शकता. एक सेकंड.